नमस्ते. आता आपण आपल्या दुसऱ्या चक्रावर म्हणजे स्वाधिष्ठान चक्रावरती लक्ष केंद्रित करूया. स्वाधिष्ठान चक्राचा रंग केशरी किंवा भगवा आहे. या चक्रावर आपण रंग धारणा करूयात. यासाठी आपण जमिनीवर मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर पाठीचा कणा ताठ ठेवून बसू शकता. खुर्चीवर बसला असाल तर आपले तळपाय जमिनीवर स्तब्ध ठेवा. आपल्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्या. मोबाईल, फोन आपल्यापासून दूर ठेवा. आता आपले डोळे हलकेच मिटा आणि सारे अंग शिथिल सोडा. चेहरा शांत, प्रसन्न राहू दे. आता आपण दीर्घ श्वसनास सुरुवात करू. एक दीर्घ श्वास आत ओढा आणि हलकेच हलकेच सोडत राहा. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि हलकेच सोडत राहा. स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या खाली 2 बोटे आहे असे समजण्यात येते. हलके हलके आपले लक्ष स्वाधिष्ठान चक्राकडे आणा. आता श्वास आत घेताना प्राणशक्ती स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे असे समजा आणि श्वास सोडताना आपल्याला अडथळा आणणाऱ्या भावना म्हणजे राग, द्वेष, मत्सर या साऱ्या श्वासावाटे बाहेर जात आहेत असे समजा. श्वास आत घेताना प्राणशक्तीद्वारे आपले स्वाधिष्ठान चक्र कार्यरत होत आहे असे समजा. श्वास बाहेर सोडताना नको असलेल्या भावना बाहेर जात आहेत असे समजा. आता आपल्या स्वाधिष्ठान चक्राभोवती सुंदर, शांत, सौम्य असा केशरी रंगाचा प्रकाश येत आहे. त्या चक्राला पूर्ण व्याप्त करत आहे असे माना. श्वासाची गती संथ राहू दे. श्वासाद्वारे येणारी प्राणशक्ती या केशरी रंगाच्या प्रकाशात मिसळून आपले स्वाधिष्ठान चक्र चैतन्यमय होत आहे असे समजा.
आपली साधना चालू राहू देत. श्वासाची गती संथ असू दे. आपले स्वाधिष्ठान चक्र चैतन्यमय, प्रकाशमय, कार्यरत होत आहे असे तीव्रतेने मनात आणा. आता हळूहळू हा केशरी रंगाचा प्रकाश वातावरणात विलीन होत आहे असे समजा. आपले लक्ष परत आपल्या श्वासाकडे आणा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हलकेच सोडा. हातापायांची बोटे हळूहळू हलवा. आपण खुर्चीवर बसला असाल तर आपल्या तळपाय जमिनीवरती घट्ट दाबा. आपण मांडी घालून बसला असाल तर आपले हात आपल्या गुडघ्यावर ठेवून गुडघे जमिनीच्या दिशेने नेऊन हळूवार दाबा. याद्वारे आपले जमिनीवर पाय घट्ट आहेत याची जाणीव राहू देत. आता सावकाश डोळे उघडा. कुठल्याही प्रकारची घाई नको. आपण काही काळ असे स्तब्ध बसू शकता अथवा हलकेच उठून आपल्या कार्यास लागू शकता. धन्यवाद. नमस्ते.